हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवत आहोत काजूचे म्हणजे ड्रायफ्रूट्सचे लाडू। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत। ते ड्रायफ्रूट्स खूप उपयुक्त आहे लहान मुलांना। माझा वरा जेव्हा शाळेत जातो तर त्याला मी टिफिनमध्ये एक लाडू तर नक्कीच देते। जर त्यांनी नाही टिफिनमध्ये नेलं तर मी संध्याकाळी त्याला एक लाडू आणि एक ग्लास दूध देते। तर हे खूप पौष्टिक लाडू आहे आणि तुम्ही करून बघायचं। तर आपण चला ड्रायफ्रूटचे लाडू तयार करायला घेऊया। हे बघा, हे सगळं साहित्य आहे। फर्स्ट आपल्याला लागणार आहे सूर्यफुलाच्या बिया, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कच्चे बदाम, नंतर आपल्याला काजू, आणि हे आहेत पंपकिन सीड, हे आहेत तीळ, आणि आपल्याला लागणार आहे खजूर। आपण खजूर कशासाठी वापरतो? आपण ज्यामध्ये गूळ आणि साखर वापरत नाही, आपल्याला खजूर वापरायचा आहे। आणि हे सगळं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे। पहिले तर आपण ह्याला कटिंग करून घेऊया, मग आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला आहे ना कैचीच्या साहाय्याने आहे ना बदाम, काजू वगैरे आहे ना ते आपल्याला असे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत। आणि हे असे कापून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळं आहे ना हे एकत्र करून ठेवायचं आहे। हे अशी कापून झाल्याच्या नंतर आपल्याला ना गॅसवरती आहे ना कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आहे ना आपल्याला घी टाकायचं आहे, तूप। त्याच्यानंतर आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये बदाम जे चिरून घेतले होते ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि पहिले बदाम का भाजतोय? कारण काजू लगेच भाजतात, त्यामुळे पहिले आपल्याला बदाम भाजून घ्यायचं आहे। जास्त तूप वापरलंच नाही आहे, थोडंसं तूप वापरलं आहे। आता हे बदाम जसे भाजून झाले ना की मग त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला काजू टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही मिश्रण एकत्र आपल्याला भाजून घेतल्याच्या नंतर ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। ज्याच्यामध्ये आपण लाडू मिक्स करणार आहोत ना, लाडू करणार आहोत, त्या परातीत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। ते काढल्याच्या नंतर आपण आता सूर्यफुलाच्या बिया घेत आहोत। सूर्यफुलाच्या बिया पण आपल्याला सेम त्या कढईत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। ह्याच्यामध्ये आता अजिबात तूप टाकलेलं नाही आहे, जे पहिले टाकले आहे त्याच्यावरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता हे जे पंपकिन सीड आहेत ना, ते सगळ्या बिया आहेत ना ते आपल्याला सगळ्या आहे ना भाजून घ्यायचे आहेत। हे पण आपण मस्तपैकी जसं जराशी लाल होईपर्यंत आपण त्यांना भाजून घेतलेले आहे। सेम परातीमध्ये आपल्याला ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत। हे आहे ना थंड करायला ठेवलेले आहेत। जोपर्यंत बाकीचं भाजून होत आहे ना तोपर्यंत हे सगळं थंड होईल, कारण लाडूला जे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत ना ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। सेम कढईमध्ये आपल्याला आता तीळ भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही एक्स्ट्रा जर तुम्हाला अंजीर, मनुके वगैरे टाकायचे असतील तेही तुम्ही टाकू शकता। आम्ही नाही टाकले तिथे, तेही तुम्ही ॲड करू शकता। हे तीळ देखील भाजून झालेले आहेत। सेम परातीमध्ये आपण ते घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, जो खजूर लागणार आहे तो आपल्याला परत 2 टेबलस्पून आपण तूप टाकलेले आहे। त्याच्यामध्ये जो बारीक कापून घेतलेला खजूर आहे तो आपल्याला ह्याच्यापेक्षा बारीकसुद्धा करू शकता तुम्ही। जर नाही केलं तर कढईमध्ये चमच्याच्या साहाय्याने जसं मी दाखवते आहे तसं तुम्ही करू शकता। हे आहे ना ह्याच्यात तूप टाकलं आहे का, ह्याचं कारण आहे की हे जे बाइंडिंग होणार आहे ते हे खजूर बरोबर होणार आहे लाडू। तर त्यामुळे आहे ना तुम्हाला हे एकदम आहे ना त्याचं तूप सुटेपर्यंत आहे ना खजूर त्याच्यामध्ये आहे ना भाजून घ्यायचं आहे। सो हे बघू शकता तुम्ही, अशा साह्याने आपल्याला एकदम मंद आचेवर आहे ना ते करून घ्यायचं आहे। आपणच ते आहे ना बारीक होतं आणि असं चमच्याने त्याला दाबून घेतल्याच्या नंतर तो खजूर बारीक होऊन जातो। सेम परातीमध्ये आता हा खजूर काढून घ्यायचा। बघा अख्खा खजूर कसा एकदम मेल्ट झालेला आहे। आता ह्याची दक्षता तर घ्यायचीच आहे,
जे ड्रायफ्रूट्स आपण जे भाजून घेतलेले आहेत ना ते थंड झाले असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला हे आहे ना त्या खजूरच्या पेस्टमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि हाताने थोडं गरम असतं, थोडं कोमट झाल्याच्या नंतर करा. जास्तच गरम वाटलं तर चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही करू शकता. पण आहे ना हे तेव्हाच करायचं जेव्हा जरा कोमट असेल. थंड झाल्याच्या नंतर ते एकदम चिकटले जाणार नाही आणि ते मळलंही जाणार नाही. म्हणून हे ना तुम्हाला त्याचबरोबर तेव्हाच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. बघा कोमटमध्येच मळल्यामुळे पटकन ते आवळलं गेलेलं आहे. आता आपल्याला ना सगळे लाडू बनवून घ्यायचे. आणि लाडू बनवायला जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात. 5 मिनटं म्हणजे 5 मिनटापेक्षा पण कमी लागतात. जसं मी करते तसं दोन्ही हाताने तुम्ही पटकन लाडू वळू शकता आणि हे एकदम फास्ट होऊन जातात. पहिले तर आहे ना डेमोसाठी आपल्याला काय करायचं आहे, असे खरबडीत लाडू असे करायचे आणि आहे ना हाताच्या साहाय्याने ना गोल 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 करायचे. ते लगेच बनून जातात. अशा प्रकारे आपले हे सगळे लाडू तयार झालेले आहेत. बाहेर हे खूप कॉस्टली भेटतात. सो घरात एकदम इझी करायला आहे. सो घरात नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा पौष्टिक लाडू आपल्या आहारामध्ये असलाच पाहिजे. ते नक्की करून पहा. थँक्स फॉर वॉचिंग.